आता मागच्या 5 वर्षात असे किती नवीन लॉ आले जे की कॉमन लोकांना माहिती नाही आहेत? डाटा प्रोटेक्शन संबंधात काय लॉ असतील आत्ता, काही क्रिमिनल लॉज रिपील केलेले आहेत, ज्यामध्ये बी एन एस असेल, BNSS असेल, तर असे लॉज तुम्ही आत्ता रिसेंटली रिपील केलेले आहेत. आत्ता कंपनी लॉमध्ये चेंजेस झालेले आहेत, इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोडमध्ये चेंजेस झालेले आहेत, LLPs ॲक्ट यामध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत, ट्रेडमार्क ॲक्टमध्ये चेंजेस झालेले आहेत. असे खूप सारे ॲक्ट्स ज्यामध्ये चेंजेस होत राहतात, अमेंडमेंट्स होत राहतात. अच्छा, आता एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. पाण्याची जी बॉटल असते त्याच्यावर जरा जास्त पैसे चार्ज करतात, पण त्याच्यावर करू नाही शकत. मग ते लोक, मी यूट्यूबवर व्हिडिओ बघतो असे, ते लोक ज्यांनी असा व्हिडिओ क्रिएट करून त्यांच्यासोबत कंप्लेंट दाखल केली, ते कंप्लेंट पण दाखल करतात, पण त्याच्यानंतर त्यांच्यावर ॲक्शन नाही होत आणि ते लोक त्यांना मारण्याची धमकी देतात ज्यांनी अशी कंप्लेंट केली त्याबद्दल. तर मग त्याबद्दल आपण काय करायला पाहिजे आणि कॉमन लोकांना काय माहिती असायला पाहिजे? त्याबद्दल पहिल्यांदा तुम्ही रिस्पेक्टिव्ह जी पोलीस अथॉरिटी आहे त्यामध्ये तुम्ही कंप्लेंट दिली पाहिजे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की आपण सोशल मीडिया आता वापरतो, येस. तर आपण ते सोशल मीडियावर पोस्ट करू शकतो. तुम्ही जनजागृती करू शकता, तुम्ही मॅजिस्ट्रेटकडे सुद्धा कंप्लेंट करू शकता. अशा काही लिगल रेमेडीज आहेत तुम्हाला. काय काय असे कॉमन माणसं घाबरतात म्हणजे आमच्यासारखे, तर मग त्याच्यासाठी आम्ही काय करू शकतो तिथं जर आम्ही एकटे असलो तर? लॉयर्स सुद्धा कॉमन मॅन आहेत, सगळेच कॉमन मॅन आहेत. पण आपल्याला जर आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार किंवा अनेक मोठ्या लोकांचे विचार जर आपण पुढे नेत असेल, आपल्याला एक चांगला भारत घडवायचा असेल, तर आपण नक्कीच एक पाऊल पुढे टाकू शकतो की चांगल्याच दृष्टीने. एक भारत, एक कुटुंब म्हणून आपल्याला पुढे जायचं असेल, आपल्याला स्वतःच्या कुटुंबाचा विकास करायचा असेल, तर आपण नक्कीच एक विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की स्वतःपुरतं मर्यादित न राहता उद्या ती गोष्ट तुमच्यापर्यंत पण येणार आहे. जसं की आपण आता बघतोय की हवा प्रदूषण आहे. आता आपण एवढं मोठं ग्लायडिंग सेंटर या ठिकाणी बघतोय, पण तुम्हाला इथं कुठं झाडं वगैरे लावलेली दिसत नाही. ही जी एवढी मोठी लँड आहे ती तुम्ही डेव्हलप करू शकता. ती तुम्ही आता इथं बघताय, तुम्ही इथं साईडला सुद्धा खूप सारी जागा आहे, तिथं तुम्हाला फक्त बाभळीची झाडं दिसतात. तिथं तुम्ही खूप सारं चांगल्या पद्धतीने प्लांटेशन करू शकता. जर तुम्ही आमच्या दादांच्या बारामतीत आला तर तुम्हाला वेल मॅनेज सिटी दिसेल, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपमेंट पण आहे आणि झाडं पण आहे, म्हणजे पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास झालेला दिसून येत नाही. त्यामध्ये सुद्धा तुम्ही खूप ग्रो करू शकता. आणि जर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आहे तर तुम्हाला दुसऱ्याचं कोणाचा हस्तक्षेप होण्याची सुद्धा गरज नाही. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट आता तुम्ही बघू शकता की पॉलिटिकल न्यूजमध्ये किती पॉवरफुल आहे. जर तुम्ही बाकीच्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकता तर तुम्ही इथं चांगल्या गोष्टीसाठी हस्तक्षेप करू शकता, तो केला पाहिजे. आणि मला एक लास्ट प्रश्न विचारायचा आहे की आता जी पोरं ज्यांची मानसिकता जी गुन्हेगारीची झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, जे की आत्ताची जनरेशन आहे? एक लक्षात घ्या, जे आत्ता आपण गुन्हे बघतोय, कमी वयात गुन्हे बघतोय, तर ते वाढण्यामागची एक कारण म्हणजे आईवडिलांचं आपल्या मुलांप्रती असलेलं लक्ष, ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. की आपले मुलं कुठं जातात, कोणाच्या संगतीमध्ये आहेत. जर आपण पहिल्यापासून जर आपण आपल्या वयाचे किंवा आपल्यापेक्षा जे मोठे आहेत, आपले भाऊबंद आहेत, त्यांचे जर तुम्ही बघितलं तर त्यांना प्रत्येक ठिकाणी जायचं म्हणलं, आज मी समजा घराच्या बाहेर पडतोय 9 वाजता 10 वाजता, तर विचारलं जायचं, तू बाबा इतक्या ठिकाणी कोणाबरोबर चालला आहे, का चालला आहे, कशासाठी चालतोय तू, काय काम आहे. तर हे प्रश्न आपल्याला खूप सारे विचारायचे, त्यामध्ये आपल्याला वॉच होता आईवडिलांचा. पण आता कुठेतरी जसं आपण कमी वयात असताना तुम्हाला गाडी देणे, पैसे देणे, पॉकेट मनी हा एक कन्सेप्ट आहे की तुम्हाला पॉकेट मनी हा सिर्फ तुम्ही फक्त पैसे देत नाही, तुम्ही त्याला अलाव करता की तुम्ही कोणत्या पद्धतीने तुला पैसे यूज करायचे ते तुम्हाला फ्रीडम दिलं जाते. मग ते तुम्ही योग्य पद्धतीने वापरताय का? आता तुम्ही बघताय की ड्रग्स कंझ्युम करण्याचं प्रमाणसुद्धा लहान मुलांमध्ये वाढलेलं आहे. मग हे वाढण्याची कारणं काय? की तुम्हाला एक तर वॉच पाहिजे, स्कूलिंग व्यवस्थित झाली पाहिजे आणि आईवडिलांचे संस्कार हे खूप मोठ्या गोष्टी प्ले करतात. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. अच्छा, आता जे इंस्टाग्रामवर ते कोल ते गुन्हेगारचे स्टेटस लावतात, त्या पोरांची जिंदगी कशी असते? आता निश्चितच महाराष्ट्र पोलिसांनी योग्य ते समज ठिकठिकाणी देत आहेत ते, आणि ते व्हिडिओसुद्धा व्हायरल करतायत. आणि तरीसुद्धा काय होतं आहे की कुठेतरी
ज्युडिशियल डिलेज म्हणजे तुम्हाला कायद्यामध्ये काय होतं आहे सध्या जरा की शिक्षेमध्ये जरा प्रलंब होतो आहे. त्यामुळे काय होतं आहे की लोकांना ती भीती राहिलेली नाही. ती लोकांना वाटतं की बाबा चालत राहील, खटला चालत राहील, त्यामुळं ते साईड बाय साईड काय ते पाहिजे ते ॲक्शन घेत राहतात. आणि सध्या जेनजीज म्हणजे जे प्रमाण बघतोय आपण, ते हुल्लडबाजीचं प्रमाण वाढलेलं आहे. आता आपण बघतोय की प्रोफेशनमध्ये किती लोक आहेत, म्हणजे लॉयर्स असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर असतील, वेल एज्युकेटेड टीचर्स असतील, तर त्यांचं प्रमाण काय आहे, टीचिंगमध्ये काय सगळं हे चाललं आहे, करप्शन किती लेवल आहे. आता आपण रिसेंटची घटना की नीट परीक्षेचा जो हे आहे पेपर फुटला तो, तर त्याच्या मागची काय कारण आहेत, ते पेपर फुटीमागे काय उद्देश असेल लोकांचा. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, ज्या सगळ्यांच्या गुन्हेगारी असेल, बेरोजगारी असेल, ही गोष्ट वाढण्याच्या मागे लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि लोकसंख्या नियंत्रित करण्याकडे महत्त्वाची पावलं आपण सर्वांनीच भारताचा नागरिक म्हणून टाकली पाहिजे. त्यामुळे बऱ्याच गोष्टींचा समस्या दूर होतील आणि बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. अच्छा. आणि आता जर आपण एक यूट्यूब चॅनल बनवलं, फॉर एक्झाम्पल आता लॉयर का असणं, कुठला पण म्हणजे कुठला का विद्यार्थी असणं, त्याने जर यूट्यूब चॅनल बनवून अशा गोष्टी जर शेअर केल्या, त्या माणसांपर्यंत पोहोचवल्या, तर ती आयडिया तुम्हाला कशी वाटते? आता खूप जण इंस्टाग्रामवर पण अशा ॲडव्होकेटचे व्हिडिओ म्हणजे असं सोडतात, मी बघत असतो. मग त्याबद्दल तुम्ही यूट्यूब चॅनल उघडण्याचा काय विचार आहे तुमचा? सध्या तरी म्हणजे मीच नाही, कोणीही यूट्यूब चॅनल उघडण्याच्या आधी जर तुम्हाला एक यूट्यूब चॅनल उघडायचं आहे लिगल प्रोफेशनमध्ये किंवा कोणत्याही प्रोफेशनमध्ये, तर तुम्हाला त्या प्रोफेशनचं किमान 90 ते 95% नॉलेज पाहिजे. जर तुम्ही स्वतः जर ते नॉलेज असेल तुम्हाला, तर तुम्ही लोकांना देऊ शकता. आणि जर नॉलेज जर तुम्ही चुकीचं देत असाल, तर ते आपण बघतोय मोबाईल थ्रू वास्ट लोकांपर्यंत ते पोहोचतं आहे. त्यामुळे ते मिसयूज होण्याचा खूप जास्त चान्सेस आहे. त्यामुळे तुम्ही आधी परस्यू करा, व्यवस्थित चांगलं नॉलेज घ्या आणि नंतर मग तुम्ही टीच करा. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण की एक चॅनल उघडणं खूप सोपं आहे. आजच्या यूट्यूबच्या जमान्यात चॅनल उघडणं खूप सोपं आहे, पण योग्य नॉलेज देणं अवघड आहे. आणि लिगल प्रोफेशनमध्ये तुम्ही कधीच एक लॉयर इज ऑलवेज प्रॅक्टिसिंग लॉयर. म्हणजे किती जरी मोठी जरी लॉयर असतील, तर ते प्रॅक्टिसिंग असतात. लॉ इव्हॉल्व होत असतो. तुमच्या माझ्या ज्या सोसायटीच्या गरजा आहेत त्यानुसार तो इव्हॉल्व होत असतो. त्यामुळे तुम्हाला तुम्हाला ज्या गरजा आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यानुसार तुम्हाला ॲडॉप्ट केलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला रीडिंग कंटिन्युअस पाहिजे. अच्छा. म्हणजे एक जसं आपण जिमला जातो, हे मॅटर नाही करत की मागच्या दिवशी तुम्ही किती बेस्ट वर्कआउट केला, आज परत पहिल्यापासून सुरुवात. येस. किती जरी तुम्ही ओल्ड झाले तरी हो, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही हे करत असताना तुम्ही दिवसेंदिवस असं नाही की लॉयर्सचं खूप कष्ट घ्यावे लागतात. 24 ताससुद्धा कधी वाचावं लागतं. कधी महत्त्वाची तारीख असतात काय तर त्यामध्ये तुम्हाला वेल प्रिपरेशन करावे लागतं. आणि असं होत नाही की दरच वेळेस तुम्हाला जजेसकडून स्तुतीसुमन उधळले जातात. तुम्हाला शिव्या पण खावं लागतात जजेसचा, तुम्हाला सिनियर्सचा ओरडा पण खावा लागतो. मग त्यामुळे ते सगळं घेऊन तुम्हाला दिवसेंदिवस इम्प्रूव्ह करावं लागतं. त्या ज्या गोष्टी वाईट घडल्यात त्या गोष्टी सोडून तुम्हाला पुढे जावं लागतं. तुम्हाला दिवसेंदिवस इम्प्रूव्हमेंट करावं लागतं. अच्छा. थँक्यू. खूप चांगलं वाटलं भेटून. ॲक्च्युली आता ह्याच्यानंतर आपण पार्ट 2 घेऊ, परत पुढं घेऊ. तर तुम्हाला कसं वाटलं, ही संकल्पना कशी वाटली? चांगली संकल्पना आहे की कॉमन मॅनला तुम्ही प्रश्न विचारून म्हणजे त्यांच्या मनात काय हे तुम्ही जाणून घेताय. आणि आजकाल प्रत्येकजण डिप्रेशनमध्ये पण जातो आहे, त्याला एक्सप्रेशन करण्याचे आणि एक प्लॅटफॉर्म भेटत नाही. काही लोक बरेच असतात की त्यांना प्लॅटफॉर्म भेटत नाही, त्यांच्यासाठी ही चांगली संकल्पना आहे. आणि एका म्हणजे संवादांमधून किंवा डिबेटमधून निश्चितच नॉलेज वाढतं. तर ती ही एक चांगली संकल्पना आहे. आणि तुम्ही माझ्यापर्यंतच नाही तर कॉमन मॅन्स असतील किंवा म्हणजे मी पण कॉमन मॅनमध्येच येतो, पण जे खूप म्हणजे पॉवर्टीमध्ये आहेत, अनएम्प्लॉयमेंट आहेत, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही जाल म्हणजे तळागाळात तर जाईल, तर तुम्हाला निश्चितच येत्या काळामध्ये चांगलं तुम्हाला यश भेटेल. आणि तुम्हाला म्हणजे एक वेल सोसायटी जर तुम्ही क्रिएट करण्याचा तुमचा उद्देश असेल तर नक्कीच तुम्ही साध्य होता. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. जय शिवराय.